नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं। मित्रांनो, पार्लमेंटमध्ये वक्फ संशोधन जे बिल आहे हे बिल सरकारने मांडले आणि हे बिल मांडल्यानंतर ह्या बिलाचा विरोध करण्यासाठी जो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आहे यांनी सरकार विरोधामध्ये आंदोलन छेडले। दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये ह्या बिलाला विरोध करण्यासाठी हजारो आंदोलनकारी जे आहेत हे जंतर मंतरमध्ये आंदोलन करतात। आता या आंदोलनाला आपल्या देशातल्या सर्व जे अपोजिशन पार्टी आहे या सर्वांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि ह्या वक्फ संशोधन ऍक्टच्या आडून जसं शाहीन बागमध्ये जसं सीआयएच्या वेळेस जसं खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या की सीआयए म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा कायदा आल्याच्या नंतर मुसलमानांची नागरिकता धोक्यात येईल है ना, अशी जी अफवा पसरवली गेली त्यानंतर जी देशभरामध्ये आंदोलनं झाले, मोर्चा झाले आणि जे शाहीन बागमध्ये 6 महिने जवळपास शाहीन बागमध्ये आंदोलन चालू होतं। तर तसाच प्रयत्न पुन्हा एकदा करण्याचा जो डाव आहे हा काही शांतिप्रिय लोकांचा आपल्या देशामध्ये सुरू आहे आणि आता आधार आहे या वक्फ अमेंडमेंट ऍक्टचा, वक्फ संशोधन विधेयकाचा। आणि या वक्फ संशोधन विधेयकाच्या आडून जसं काच्या वेळेस या लोकांनी देशभरामध्ये आंदोलन केलं, देशातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला, तसंच पुन्हा एकदा हे लोक प्रयत्न करतायत। आता एक पहिली गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे वक्फ म्हणजे काय है ना। लोकांना वक्फ बोर्ड लय लोकांनी ऐकलं असेल तर वक्फ म्हणजे हा एक अरबी भाषेतला शब्द आहे। वक्फ म्हणजे देवाच्या नावाने दान दिलेली संपत्ती। मग त्यामध्ये चल संपत्ती असेल किंवा अचल संपत्ती असेल की मुसलमान चल आणि अचल संपत्ती आपल्या देवाच्या नावाने दान करू शकतो आणि ह्या दान केलेल्या संपत्तीचं जे प्रबंधन, जे संरक्षण करण्याचं काम जे एक बोर्ड करतो त्याला म्हणतात वक्फ बोर्ड। आपल्या भारतामध्ये मित्रांनो 2 प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत, एक सुन्नी बोर्ड आहे आणि एक शिया बोर्ड आहे। इस्लाममधल्या 2 पंथांनुसार एक सुन्नी वक्फ बोर्ड आहे आणि शिया वक्फ बोर्ड आहे। सुन्नी वक्फ बोर्ड हे जवळपास आपल्या भारतामध्ये टोटल 32 आहेत, म्हणजे प्रत्येक राज्याचा एक वक्फ बोर्ड तुम्ही पकडा। आणि शिया वक्फ बोर्ड जो आहे तो आपल्या देशामध्ये 2 आहे, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये। आणि हा जो वक्फ बोर्ड आहे या वक्फ बोर्डाकडे जवळपास मित्रांनो 8 लाख एकर जमीन आहे। किती? 8 लाख एकर आणि याची किंमत आहे जवळपास 1.2 लाख करोड। 1.2 लाख कोटी रुपयाची संपत्ती या वक्फ बोर्डाकडे आहे। जवळपास 8 लाख एकर त्यांच्याकडे ही जमीन आहे। ही जमीन मिलिटरी आणि रेल्वे यांच्यानंतर सर्वात जास्त जमीन जी आहे ही या वक्फ बोर्डाकडे आहे। आणि याच वक्फ बोर्डासाठी एक संशोधनाचं विधेयक जे आहे हे सरकारने आणले की जेणेकरून या वक्फ बोर्डाचं प्रबंधन हे डिजिटल पद्धतीने व्हावं, वक्फ बोर्डाचं जे कामकाज आहे हे सुरळीत व्हावं याच्यासाठी हा कायदा जो आहे हा केंद्र सरकारने आणलाय वक्फ संशोधन विधेयकाचा। आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो वक्फ बोर्ड आहे ह्या वक्फ बोर्डाकडं स्वतःचे असे काही अधिकार आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अधिकार की ज्या अधिकारामुळं विवाद आहे खरं तर तो म्हणजे सेक्शन 40। आता सेक्शन 40 म्हणजे काय तर सेक्शन 40 नुसार या बोर्डाला एक अधिकार येतो, तो म्हणजे रिझन टू बिलीव्हचा। आता रिझन टू बिलीव्ह म्हणजे याचा अर्थ असा होतो की समजा वक्फ मालमत्ता आहे, आता वक्फ बोर्डाला वाटलं आता ही मालमत्ता माझी, असं वाटलं त्याला, ही मालमत्ता माझी, तर वक्फ बोर्डाने समजा त्या मालमत्तेवरती दावा ठोकला, बोर्ड लावला, आता ही मालमत्ता माझी। आणि त्या जर मालमत्तेचा जर मालक असेल, त्या जर मालमत्तेमध्ये राहणार जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला जर दाद मागायची असेल, त्याला जर क्लेम करायचं असेल तर ही जागा माझी बाबा, ही तुम्ही याच्यावरती दावा केलाय हा चुकीचा दावा आहे, ही जागा माझी, तर त्याला काय करावं लागेल, तू म्हणाल कोर्टात जावं लागेल है ना, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात, तर तसं नाही, तर त्याला या वक्फ बोर्डासमोरच जावं लागेल। या वक्फ बोर्डाच्याच कोर्टामध्ये त्याला अपील करावं लागेल की बाबांनो तुम्ही जो ती जमीन म्हणताय तुमची आहे, ती जमीन तुमची नाहीये, तर ती जमीन आमची आहे। म्हणजे मटणाची जबाबदारी खाटकाकडे, म्हणजे एवढा सोपं आणि सरळ या वक्फ बोर्डाचं नियोजन आहे। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय असा की ह्या जर वक्फ बोर्डाच्या जर तुम्ही करामती जर बघितल्या तर 2022 मध्ये तामिळनाडूमध्ये एक चेन्नई नावाचं एक गाव आहे, प्राचीन गाव आहे, जवळपास 1000 वर्षापासूनचं हे गाव अस्तित्वात आहे। ह्या गावावरती वक्फ बोर्डाने दावा केला, अख्ख्या गावाच्या गावावरती
अख्ख्या गावावरती दावा केला. त्यानंतर बंगलोरमध्ये जे ईदगाह मैदान आहे या मैदानावरती सुद्धा या वक्फ बोर्डाने आपला दावा केला. त्यानंतर सुरतमध्ये जी महानगरपालिका आहे या सुरत महानगरपालिकेच्या इमारतीवरती सुद्धा वक्फ बोर्डाचा दावा आहे. त्यानंतर कोलकात्यामधला जो टॉलीगंज क्लब आहे आणि त्यानंतर रॉयल कोलकाता गोल्फ क्लब या 2 क्लबवरती सुद्धा या वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. आणि त्यानंतर बँगलोरमधल्या जे ITC विंडसर नावाचं एक बँगलोरमध्ये एक प्रसिद्ध हॉटेल आहे त्या हॉटेलवर सुद्धा या वक्फ बोर्डाने दावा केला आहे. आणि तमिळनाडूमधल्या एक 2000 वर्षापूर्वीच्या एका मंदिरावरती सुद्धा वक्फ बोर्डाने दावा केला आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की इस्लाम 1400-1500 वर्षापूर्वी आला असेल. वक्फ बोर्ड अस्तित्वात आलं 1950च्या आसपास है ना, म्हणजे ॲथॉराईज 1950च्या आसपास हे वक्फ बोर्ड अस्तित्वात आलं, म्हणजे देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर. त्या आधीचं जे 2000 वर्षापूर्वीचं जे मंदिर आहे तमिळनाडूमधलं त्या मंदिरावरती सुद्धा दावा केलाय. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बातमी आली की लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यामध्ये गाव होतं, त्या गावावर सुद्धा वक्फ बोर्डाने दावा केलाय. मध्ये बातम्या येतात की अंबानीचं घर हे आहे अँटिलिया त्याच्यावरती दावा केलाय, संसद भवनावरती दावा केलाय. मध्ये तर एकानी तर कुंभमेळ्याची जी जागा होती इलाहाबाद प्रयागराज जिकडे शेकडो वर्षापासून कुंभमेळा होतोय त्याच्यावरती सुद्धा या वक्फ बोर्डाने दावा केला होता. मग ते काय विषय ते कशावर सुद्धा दावा करू शकतात. एवढं दावा करूनच देशामध्ये तिसरं सर्वात जास्त जमीन या बोर्डाकडे, तिसरी सगळ्यात जास्त म्हणजे 1 नंबरला आर्म फोर्सेस आहे, 2 नंबरला रेल्वे आणि 3 नंबरला हे वक्फ बोर्ड. आणि आता हे संशोधन विधेयक येते की याचं काम सुरळीत व्हावं, डिजिटलायझेशन व्हावं, पारदर्शक व्यवहार व्हावा असा सरकारचा प्रयत्न आहे. पण दुसरीकडे काही लोक याच्या मार्फत असं भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की मुसलमानांवरती अत्याचार होते, मुसलमानांचे जे धार्मिक स्थान आहेत किंवा ज्या जमिनी आहेत त्याच्यावरती सरकार कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते असं काही लोकांचं म्हणणं आहे. आता याच्यासाठी जंतर मंतरमध्ये आंदोलन आहे, शेकडो लोक तिकडे जात आहेत. पण शेकडो लोक जिकडे जात आहेत त्यामधल्या 90% लोकांना माहीतच नाही की वक्फ बोर्ड म्हणजे काय. त्यांना जर कोणीतरी नीट समजून जर सांगितलं की वक्फ बोर्ड असं आहे आणि हे वक्फ बोर्ड उद्या तुझ्या सुद्धा जमिनीवरती दावा करू शकतं की तू जे तुझ्या घरामध्ये राहतो ते घर सुद्धा नावावर करून घेऊ शकतं, ते जर त्याला समजून सांगितलं ना तर ते परत त्या आंदोलनाला जाणार नाही. त्यानंतर मित्रांनो आपण जर विचार केला तर जगामध्ये 56 मुस्लिम देश आहेत. 56 मुस्लिम देश आहेत, 57 मुस्लिम देश आहेत. या 57 मुस्लिम देशांमध्ये वक्फ बोर्ड नावाचा प्रकार हा कुठंच नाही. जगाच्या पाठीवर वक्फ बोर्ड नावाचा शब्दच नाही आहे. आणि ते जे मुस्लिम देश आहेत, सौदी अरेबिया असेल किंवा जे आखाती देश आहेत ना, ते ओरिजिनल आहेत. ते आपल्या इथल्यासारखं कन्व्हर्टेड नाही आहे. आपल्या इकडे कसं मुघलांची तलवार बघून सलवार खाली केलेली गँग आहे सगळी, तसं तिकडं नाही आहे. तिकडं तलवार बघून सलवार खाली करणारे लोक नाही, ते ओरिजिनल आहेत, ती अरब. आणि तिकडं सुद्धा हा वक्फ बोर्ड नावाचा प्रकार नाही आहे. हा वक्फ बोर्ड आपल्याकडं आहे आणि जमिनी घाशात घालण्याचा पद्धतशीरपणे कार्यक्रम आहे. आणि आता हाच कार्यक्रम जो आहे हा बंद करण्यासाठी हा केंद्र सरकारने वक्फ संशोधन ॲक्ट आणलाय. हा वक्फ संशोधन ॲक्ट आणल्याच्या नंतर जसं शाहीनबागमध्ये या लोकांनी जसं आंदोलन केलं तर खोट्या अफवा पसरवल्या होत्या की का CIA नावाचा म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा कायदा आल्याच्या नंतर मुसलमानांची नागरिकता या देशातली धोक्यात येईल. पहिली गोष्ट म्हणजे अशी की तो जो कायदा होता हा नागरिकता देणारा कायदा होता, हा नागरिकता घेणारा कायदा नव्हता. ठीक आहे. पण या CIAच्या मार्फत या लिब्रांडू लोकांनी, या मोठ्या मोठ्या उलेमा मौलाना असतील या लोकांनी अफवा पसरवण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर आपल्या देशामध्ये कसं वातावरण दूषित झालं होतं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा ज्यावेळेस भारत दौरा होता त्यानंतर दिल्लीमध्ये दंगल झाली ती, प्रचंड भयानक मोठी दंगल झाली ती याच दरम्यान सगळी झाली होती. आणि आता सुद्धा या वक्फ बोर्डाचं हे काहीच नाही. हा जो कायदा आहे हा सामान्य मुसलमानांच्या भल्यासाठी आणलेला हा कायदा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या कायद्याअंतर्गत कोणाचीही जमीन सरकारच्या कंट्रोलमध्ये येत नाही ना, कोणाचीही जमीन सरकार घेणार आहे. त्यामुळं याला जे विरोध करतायत याला फक्त शाहीनबागमध्ये जो प्रकार झाला तोच प्रकार पुन्हा एकदा यांना रिपीट करायचा.